नमस्कार. आता आपण पाहत आहोत देवी महात्मा अध्याय 15वा आणि हा अध्याय मोठा आहे. 350 ओवी आहे याची. त्यामुळं मी आता सुरुवात करते आहे. डायरेक्ट सुरुवात करते. श्री गणेशाय नमः. श्री देवे नमः. सूत शौनका ते सांगत, मार्कंडे शिष्या निरोपित, मेधासुरतासी कथित, ध्यान पूजन देवीचे. ऋषी म्हणे नृपा लागून, ऐके देवीचे ध्यान पूजन. देवी असे त्रिगुणा आपण, राजसी तामसी सात्विकी, त्रिप्रकाराची देवी जाण. विश्वस्वरूपे सर्व आपण, चंडिका दुर्गा भद्रा म्हणून बहुनामे वर्णती. हरीची योगनिद्रा भगवती, ईस महाकाली ऐसे म्हणती. ते तमोगुणासे निश्चिती, मधुकैटभ मर्दिनी ते. मधुकैटभ नाशार्थ जाण, स्तविता झाला कमलासन. तिचे स्वरूप करतो वर्णन, ध्यान ऐके राजेंद्रा. वदन दशभुज, दशपाद अनंत तेज, कृष्णवर्णाती तेजपुंज विराजमान दिसतसे. तीन नेत्रांची शोभे माळा, यास्तव दिसतसे सोज्वळा. तैशाची दंत दाडा सकळा, भयंकर रूप दिसे. रूप सौभाग्य कांतीची, प्रतिष्ठा दिसतसे स्त्रीची. 10 हस्तकी आयुधाची, प्रभा फाके दश दिशा. खड्ग बाण गदा शूळ, शंख चक्र भ्रुशुंडी केवळ. परिग कार्मुक शिरकमळ, गळत रुधिर करी धरी. तीही प्रत्यक्ष वैष्णवी माया, महाकाली दुरत्तया. आराधिता पूजी जो जया, वश करी साचार. आता सर्व देव शरीरापासूनी, जिका प्रगट झाली भवानी. अमित प्रभा त्रिगुण रूपिणी, महालक्ष्मी प्रत्यक्ष. महिषमर्दिनी ती जाण, श्वेत असे तिचे आनन. जियेचे भुज नीलवर्ण, श्वेतस्तन मंडल जिचे. रक्तमध्य शरीर जाण, रक्त असती जियेचे चरण. जंगा उरु रक्तवर्ण, अत्यंत मद जियेचा. अत्यंत चित्र जियेचे जगन, चित्रमाल्यांबर भूषण. अंगी शोभे चित्रानुलेपन, कांती रूप सौभाग्यशील. दशभुजा देवी, प्रेमभावे ती पूजावी. जी सहस्त्रबाहु वैभवी, शोभतसे जगदंबा. अष्टदश हस्तकी जाण, आयुधे करतसे धारण. दक्षिणार्ध करापासून क्रमे करुणी सांगतो, म्हणजे डाव्या हातापासून क्रमाने सांगत आहे. अक्षमाला कमलबाण, खड्ग वज्र गदा धारण. चक्र त्रिशूळ जाण, शंख घंटा पाशतो. शक्ती दंड आणि चर्म, चापपानपत्र कमंडल उत्तम. हे अष्टादश आयुधे परम. या बाजूला 8 आणि या बाजूला 8, 16 हात झाले ना ते. अलंकृत भुजतीनी, सर्व देवतामयी जाण. ईशा महालक्ष्मी आपण, भावे करी जो आराधन. लोकस्वामी होय तो, ही भक्तीने आराधिता. सर्वज्ञत्व देतसे तत्वता, शुंभाशी समजता. करती झाली समरता, करती झाली जगदंबा. नरेंद्रा या प्रकारे करून, मूर्तीची स्वरूपे केली वर्ण. आता या देवीचे उपासन, पृथक श्रवण करी. आता या अध्यायामध्ये तिघींची रूप सांगितली आहेत देवींची. जिला आपण चंडिका दुर्गा भद्रा अशा नावाने म्हणतो, ती हरीची योगनिद्रा आहे. तिलाच महाकाली म्हणतो. तिने मधुकैटभाचा नाश करवला विष्णूनी, पण विष्णूनं तिचं आराधन केलं आणि म्हणून तो नाश केला. मग ती कशी दिसते? 10 तोंड आहेत तिला, 10 हात आहेत, 10 पाय आहेत, काळ्या रंगाची आहे, पण ते जे पुंज आहे ती 3 नेत्राची आहे आणि दिसते मात्र अशी सोज्वळ. तरी पण दात दाडा सगळं भयंकर रूप तिचं दिलेलं आहे. जिची प्रभा दशदिशांनी फाकलेली आहे. तिच्या 10 दुनी 20 हातामध्ये तेवढे काय काय सांगितले मगाशी, तसे सगळे हे आहेत, आयुध आहेत तिची. मग दुसरी सांगितली ती महासरस्वती. मग ती अष्टभुजा आहे, ती त्रिगुणरूपिणी आहे, अष्टभुजा आहे. तर चेहरा तिचा पांढरा शुभ्र आहे, तिचा छातीचा भाग पांढरा आहे, हात मात्र निळे आहेत. शरीराचा मधला भाग तिचा लाल आहे. पाय उरू खालचा भाग जो आहे तो सगळा लाल आहे, रक्तासारख्या वर्णनाचा आहे. तिच्या 8 हातामध्ये सांगितली तशी आयुध आहेत आणि तिचं नाव जगदंबा आहे किंवा ती महालक्ष्मी आहे. मग तिसरीचं रूप सांगितलं आहे, ती पण 8 हाताचीच आहे. ही महालक्ष्मी ही
सर्व देवांचे अधिपती आहे आणि इंद्रापासून सर्व देव तिचं मानतात आदेश. आता पुढे तिसरी झाली महासरस्वती. ती पार्वतीच्या अंगातून निघालेली आहे, जिनं शुंभ निशुंभाचा वध केलेला आहे. तिला पण 8 हात आहेत. तिच्या हातामध्ये पण शंख, घंटा, लांगल, कारमुक, धनुष्य, मुसळ, शूळ, चक्र असं सगळं आहे. आणि आता या तिघींची वेगळी वेगळी म्हणे मी तुम्हाला रूपवर्णन केले आहे. आता तुम्ही त्यांचं कसं काय पूजा करायची ते पण मी सांगतो आहे. महालक्ष्मी अष्टादश भुजा, जेव्हा ती याची करावी पूजा. अथवा महाकाली महाराजा, अथवा सरस्वती पूजावी. मध्यदेवीच्या उत्तर दक्षिण, अन्य करावे दोघींचे पूजन. पृष्ठभागी त्रय मिथुन, पूजावे ते सांगतो. स्वरापत्नीस चतुरानन, मध्ये तयाचे करावे पूजन. गौरीसहित पंचवदन, दक्षिण भागी पूजावा. लक्ष्मीसहित नारायण, तयाचे वामभागी पूजन. पुढे देवीचे त्रय मांडून पूजा त्यांची करावी. जरी अष्टभुजा देवी महालक्ष्मी स्थापावी. तिच्या वामभागी पूजावी महाकाली दशानना. दक्षिण भागी सरस्वती, अष्टभुजा पूजावी निश्चिती. आता दुसरा प्रकार द्रुपदी, तुझं कारण हे सांगतो. पहिला सांगितलंय मध्यभागी महालक्ष्मीची स्थापना करावी. तिच्या डाव्या हाताला काली पूजावी आणि उजव्या हाताला तिच्या डाव्या हाताला सरस्वती पूजावी आणि उजव्या हाताला तिच्या महालक्ष्मी पूजावी असं सांगितलंय. म्हणजे एका बाजूला सरस्वती, एका बाजूला महाकाली. त्याच्या आधी हे तिन्ही जे आहेत ब्रह्मा विष्णू महेश आणि तिघांच्या पण पत्नी त्या पाठीमाग ठेवाव्या आणि त्यांच्या पुढं ह्या तिन्ही देवी ठेवाव्यात. महाकाली 10 मुखाची महाकाली, 8 मुखाची लक्ष्मी, 8 मुखाची सरस्वती, अशा सगळ्यांची त्यांची पूजन करावं असं सांगितलेलं आहे. तैसेच वामभागी पूजावी निश्चिती. तैसेच कालमृत्यू ते पूजिते, दक्षिण उत्तर क्रमाने. व्हावे सर्व अरिष्टाचे निरसन, म्हणून कालमृत्यूचे पूजन. हा दुसरा प्रकार काय सांगितला आहे पूजेचाच. त्यामध्ये अजून कालमृत्यूचा पण पूजन करण्यासाठी सांगितले. दुसऱ्या प्रकारामध्ये महाकाली 10 मुखाची, 8 हाताची महासरस्वती, महालक्ष्मी, मध्यलक्ष्मी ठेवायची. तिच्या डाव्या बाजूला वामभागी ती पूजायची, उजव्या बाजूला कालमृत्यू पूजायचा. तिसरा प्रकार पूजेचा काय सांगितलाय. जेव्हा अष्टभुजा सरस्वती, जी शुंभाते झाली मारती. ती याची पूजा करावी निश्चिती, ऐसे चित्ती वाटेल. तैसे तिसी मध्ये स्थापून, दक्षिणेचे करावे लक्ष्मीपूजन. म्हणजे ज्या देवतेची तुम्हाला पूजन करायचं आहे ती देवता मध्ये ठेवून उरलेल्या 2 देवता 2 बाजूला ठेवा सांगितलं. जर तुम्हाला वाटलं जिनं शुंभ निशुंभाला मारलेलं आहे अशा महासरस्वतीचं पूजन केलं पाहिजे तर तिला मध्ये ठेवा, डाव्या बाजूला लक्ष्मी ठेवा आणि उजव्या बाजूला काली ठेवा. वामभागी काली पूर्ण, पूजावी भक्ती नम्र होऊनी. अग्रभागी देवी त्रय जाण, षष्टी मिथुन त्रय पूजन. पूर्वी सांगितल्याप्रमाणे नवशक्ती पूजाव्या. अथवा तियेच्या नवशक्ती, त्यांचे पूजन करावे निश्चिती. सांगतो त्याच्या नामाप्रती त्या नवदुर्गा जाणाव्या. आता नवदुर्गांची नावं आहेत. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदजननी. 6वी जाणावी कात्यायनी, कालरात्री 7वी. महागौरी 8वी जाण, सिद्धिदात्री 9वी पूर्ण. नवदुर्गा अनुक्रमे करून पूजा काळी पूजाव्या. अथवा वैश्वानर पीठाचे ठाई, नवशक्तीने वर्णिले पाही. त्याची नामे ऐका लवलाही, त्या पीठ देवता जाणाव्या. पिता श्वेता अरुणा जाण, कृष्णा धूम्रा तीव्रा पण. स्फुल्लिंगिनी रुचिरा पूर्ण, ज्वालिनी ती 9वी पै. पूजन या नवशक्तीचे अवश्य आधी करावे साचे. रुद्रविनायक याही देवांचे दक्षिण उत्तर पूजन करावे. आता वैश्वानर म्हणजे अग्नी. जेव्हा आपण अग्नीत आहुती देतो तेव्हा 9 देवता कुठल्या आहेत. पिता श्वेता अरुणा, कृष्णा धूम्रा तीव्रा, स्फुल्लिंगिनी आणि ज्वालिनी यांचं पूजन करायचं आहे. रुद्राचं करायचं आहे, विनायकाचं करताय. म्हणून कोणतंही बघा होम हवन अष्टमीचं असेल तर आधी हे सगळे देव तिथं मांडलेले असतात. दक्षिणे उत्तर त्यांचे पूजन करावे. असो या प्रकारे करून सांगितले पूजा वेदान. नमो देवे ये स्तोत्र जाण, महालक्ष्मी स्तवावी. अवतारत्रयाची पूजा जेव्हा करावी महाराजा.
संपूर्ण मंत्रे स्तोत्रे सहजा ज्याची त्यासी म्हणावी. महालक्ष्मीचे आराधन प्रेमभावे करावे पूजन. महालक्ष्मी तीच महाकाली जाण तीच महासरस्वती. मूळ माया एकची साचार तिचेची हे तीन अवतार. कार्यार्थ घेतले समग्र संशय नाही सर्वता. जो महालक्ष्मीची पूजा करी तो या जगाचा प्रभू निर्धारी. त्या कारणास्तव पूजी सत्वरी चंडिके ते सर्वदा. ती भक्तवत्सला जगन्माता तियेची पूजा करावी तत्वता. अर्ध्यादिभूषणे गंधाक्षदा धूप दीप नैवेद्य. राज उपचारे यथाशक्ती भावे पूजावी भगवती. नाना भक्ष भोज्य समन्विती नैवेद्य तियेसी अर्पावा. सुरामांस रुधिराक्त बली करावा समर्पित. करुणे ब्राह्मणे यथार्थ क्षत्रियाने करावा. यथाधिकारे बली करून मग देवीसी करावे नमन. आचमनीय सुगंध चंदन करोद्वर्तन करावे. सकर्पूर तांबूल अर्पण भक्तिभावे करावे दान. सद्गदिता अंतःकरण वारंवार असावे. देवीच्या अग्रभागी सत्वर अथवा वामभागी निरंतर. छिन्न शीर्ष महिषासुर पूजा त्याची करावी. देवीची जी सायुज्य मुक्ती तयासी प्राप्त असे निश्चिती. म्हणून तो देवपंक्ती महिषासुर पूजावा. आता यांच्या पूजा सांगितल्या. ज्या ज्या देवतेला तो मंत्र म्हणावा. नमो देवेने सुरुवात करावी. आता नमो चामुंडाय विच्चई, नमो देवे महालक्ष्मी माता असं एकेकाचं नाव घेऊन तुम्ही करावं. या सगळ्या तिन्ही एकच अवतार आहेत, त्या काही वेगळ्या नाही आहेत. त्यांचे राजोपचारे पूजन करा. आणि जेव्हा बली अर्पण करायचा म्हणजे दारू सुरा मद्य मांस रुधिरा रक्त तेव्हा ते ब्राह्मणांना करता तो कर्म क्षत्रियाने करावा असं सांगितलंय. तर आता फक्त पुरुष मिळून त्या कोहळ्याचा बळी देतात. त्याला राक्षसाचं डोकं करतात. किंवा नारळ तरी आपण का फोडतो तर तो डोळा आहे शेंडी आहे म्हणून तो एक बळीचं रूप धरूनच आपण नारळ देखील फोडतो आहे. अजून काय सांगितलंय, महिषासुराचं जे रूप आहे ज्याचं डोकं छिन्न विछिन्न केलेलं आहे तो देवीच्या पुढं किंवा डाव्या बाजूला असतो. त्याची पण पूजा जो करील त्याला मुक्ती प्राप्त होते, कारण तिने त्याला पण मुक्ती दिलेली आहे. देवीच्या अग्रभागी जाणं अथवा दक्षिण भागी आपण. देवीचे प्रिय सिंहवाहन त्याची पूजा करावी. जो मूर्तिवंत धर्म समग्र जेने धरले चराचर. घेऊन सिंहाचा अवतार सेवा करी जगदंबेची. जे जे काही करावे देवीस व्हावे तेव्हा एकाग्र मानस. मग कृतांजली सावकाश होऊन स्तवन करावे. संस्कृत अथवा प्राकृत पठण करावी तिन्ही चरिते. जितका असेल आपला हेतू तितके प्राकृत वाचावे. प्राकृत ग्रंथ वाचिता पाही त्यासी नेम काहीच नाही. एक पत्र अथवा सर्वही वाचिता जगदंबा संतोषे. संस्कृत सप्तशतीचा अर्थ पुराणिक सांगती यथार्थ. जैसे अवकाश मनोरथ तितकी पत्रे वाचिती. मग देवीचं वाहन सिंह आहे त्याची पण पूजन करायचे आहे. ते प्रकृती पुरुषानेच तो अवतार सिंहाचा धरलेला आहे आणि देवीची तो सेवा करतो आहे. आता आपण प्राकृत वाचलं तर त्याला काही नेम नाहीये. एक पान जरी वाचलं रोजचं तरी जगदंबा संतोष करते. संस्कृत जेव्हा वाचायचं असतं तेव्हा पुराणिक त्याचा अर्थ सांगतो आणि जितकं काय तुमचं मनोरथ आहे तितक्या वेळा ते वाचायचं. म्हणून प्राकृत महात्म्य जाणं पाहिजे तेवढे करावे पठण. परिसंस्कृताचे असे कठीण येथे वर्णन केले ते. संस्कृत महात्म्य करता पठण आधी छंद ऋषी देवता जाण. बीजशक्ती शापमोचन केल्या वाचून व्यर्थ ते. संस्कृतमध्ये जर सप्तशतीचे अध्याय पाठ करायचे असतील तर आधी अर्गळा स्तोत्र कीलक स्तोत्र अशी अनेक स्तोत्र आहेत. ती पहिली केल्याशिवाय सप्तशती करायचा नसतो. या सप्तशती स्तोत्राचा जाण मेधा ऋषी असे आपण. गायत्री आधी सप्तछंद पूर्ण तिन्ही देवता अनुक्रमे. प्रथम चरित्राचा जाण ब्रह्मा ऋषी असे आपण. गायत्रीचा छंद पूर्ण महाकाली देवता. नंदाशक्ती रक्तदंतिका बीज अग्नितत्व दानसुतेज. महाकाली प्रित्यर्थ सहज जपविनियोग करावा. मध्यम चरित्राचा जाण विष्णू ऋषी असे आपण. औष्णिक नामे छंद पूर्ण. आता हे प्राकृत संस्कृतमध्ये सुरुवातीला सांगतात विष्णू विनियोगा औष्णिक नामे छंद असं ते असतं. ते त्यांनी इथं प्राकृतमध्ये आपल्याला सांगितलंय. महालक्ष्मी देवता शाकंबरी शक्ती दुर्गा बीज वायू तत्व असे सुतेज.
महालक्ष्मी प्रित्यर्थ सहज जपविनियोग करावा. अंत्यचरित्राचा जाण रुद्र ऋषी असे आपण, अनुष्टुपहाची छंद पूर्ण महासरस्वती देवता. भीमा शक्ती भ्रामरी बीज सूर्यतत्व असे सुतेज, महासरस्वती प्रित्यर्थ सहज जपविनियोग करावा. ऐसे छंद ऋषी उच्चारून कवच अर्गला किलक जपन, सर हस्य करावे पठन नाहीतरी व्यर्थासे. कोणी ऐसे जपती जाण अर्गला किलक कवच जपिन, मग रहस्य करती पठन त्यासे प्रमाण असे की अक्षर रेफ विसर्ग चुकता, तत्काळ विघ्न होय तत्वता. शापमोचना वाचून हाता फळन एक कदापि, आणिक एक असे अटक तेही सांगतो तुझ सम्यक. पाठ संपुटीत सकळीक तो संस्कृताचा करावा. संपुटीत म्हणजे जाण जो का मंत्र असे नवारण, त्याची नवाक्षरे पूर्ण मूळ मंत्र जाणावा. त्या मंत्राचे न्यास देख एकादश असती सम्यक, छंद ऋषी देवता ध्यानादिक अनुक्रमे करावे. नवार्ण मंत्राचा जप जाण पाठापूर्वी शत करून, पाठांती शत जाण जप करावा मंत्राचा. म्हणजे तुम्हाला जर संस्कृत करायचं आहे तर जो वेद विद्यापीठामध्ये शिकलेला ब्राह्मण आहे त्यालाच बोलून करायला लागेल, कारण तिथं काय मात्रा म्हणा काय म्हणा विसर्ग म्हणा चुकता कामा नये, त्याचा उच्चार चुकता कामा नये, नाही तर उगाच तुम्हाला फळाच्या ऐवजी त्रासच होणार म्हणून सांगितलंय. त्याच्या आधी नवार्ण मंत्र आहे देवीचा, तो 100 आधी आणि 100 नंतर करायचा आहे, तो मूळ मंत्र आहे. त्याचे एकादशी असती सम्यक ऋषी छंद देवता ध्यानादिक हे अनुक्रमे करायचं असतं, तरच तुम्हाला चंडी पाठाचं फळ प्राप्त होत आहे. शीघ्र होईल अगदी, पण त्यासाठी सगळं तुम्हाला आधी तसं रीतीप्रमाणे व्यवस्थित केलं पाहिजे. नातरी व्यर्थ सकळ अनुष्ठान पाठाचे, यथाविधी ग्रंथपूजन आद्यंती करावे संपूर्ण, आद्यंती प्रणव लावून चंडी पाठ करावा. उत्कीलन रात्री सुक्त जाण, हो रात्री सुक्त आहे, निद्रा सुक्त आहे, बरीच सुक्त आहेत संस्कृतमध्ये. उत्कीलन रात्री सुक्त जाण पाठारंभी करावे पठन, पाठांती देवी सुक्त संपूर्ण पठन निवेदन करावे. देवी कारणे जप निवेदन सुरभ्यादी अष्टमुद्रा दर्शन, अथवा रात्री सुक्त देवी सुक्त जाण पाठानुक्रमे करावे. सुरभी ज्ञान शूर्पयोनी कुर्म पंकज लिंग निर्यानी, या अष्टमुद्रा तक्षणी जपांती दाखवाव्या. त्याला न्यास म्हणतात, त्यानुसार त्या मुद्रा कराव्या लागतात. एकचरित्र करणे पठन तरी मध्यम वाचावे संपूर्ण, मध्यम चरित्राचा जाण अर्धपाठ करू नये. अर्धपाठ केला असता विघ्न होतसे तत्वता, ते मध्यम चरित्र वाचिता 3 अध्याय असते पै. प्रथम चरित्राचा पाठ एकच करू नये स्पष्ट, 3 वाचावी चरित्रे श्रेष्ठ अथवा 2 वाचावी. तैसाची अंत्यचरित्राचा पाठ एकच करू नये स्पष्ट, वाचावे 3 पाठ वरिष्ठ अथवा 2 वाचावे. कोणत्याही चरित्राचा पाठ नसावा अर्धसाचा, ऐसा प्रकार संस्कृताचा प्राकृती तो असे ना. मग 3 आहेत जे अवतार ते 3 पाठ तरी म्हटले पाहिजे, एकच म्हणायचा नाही, किमान 2, पहिले 2 किंवा शेवटचे 2 मध्यम मध्ये वाचायचे आहेत संस्कृतामध्ये. अशा बऱ्याच गोष्टीचा तुम्हाला नियम आहे. आता प्राकृतामध्ये ह्यातलं काय नाही, आता आपण वाचतोय ते प्राकृत आहे. असो या महात्मे स्तवन करुण करावी प्रदक्षिणा, साष्टांग घालून नमन मस्तकी अंजली धरावा. जगदंबे क्षमस्व म्हणून देवीचे करावे क्षमापन, वारंवार निरालस्य होऊन प्रार्थावी ती जगदंबा. प्रतिश्लोकी करावे हवन ऐसे येते आहे वर्णन, या सप्तशितीचा जाण हवन प्रकार सांगतो. डामरादी तंत्र सार ग्रंथी मंडन कृत माला मंत्र पद्धती, भैरवादी सर्व तंत्राची युक्ती पाहून येथे सांगेन. या सप्तशतीत साचार 7 अनुष्ठानाचे प्रकार वर्णिले असती सविस्तर अनुक्रमे पर्येसी. एक नवरात्र विधान जाण, दुसरे नित्यचंडी विधान, दुसरे नवदुर्गा अनुष्ठान कालरात्री चौथी ती, 5वी नवचंडी ती जाण, 6वी शतचंडी आपण, सहस्रचंडी 7वी पूर्ण, हे 7 प्रकार जाणावे. काय कधी नवचंडी यज्ञ असतो, कधी 1000 कुंडाचा चंडीचा यज्ञ असतो, कधी शतचंडीचा यज्ञ असतो. सहस्रचंडी प्रकारे करून 1,00,000 कोटी चंडी करावी पूर्ण,
आता या साताचे अनुष्ठान अनुक्रमे सांगतो. अश्विनी शुक्ल प्रतिपदेपासून नवरात्र नवमीपर्यंत जाणं. उपवास करावा अथवा नक्त करून अथवा एक भुक्त असावे. नक्त म्हणजे दिवसाआड जेवायचं किंवा उठता बसता, आणि एक भुक्त म्हणजे एक वेळ जेवायचं. उपवासाचे उत्तम फळ, नक्ताचे मध्यम फळ, एक भुक्ताचे कनिष्ठ सकळ फळ प्राप्त असे ते. एक भुक्त व्रताचरण, तीही भक्षावे हविष्यान्न अथवा अयाचित भक्षण, फळ उत्तमतयाचे. जे एक भुक्त एक वेळ खाणारे असतात त्याने हविष्यान्न म्हणजे एक तर भाजलेलं अन्न खायचं, किंवा अयाचित म्हणजे कुणाला न मागता पण जर काय कोणी दिलं असेल तर ते तेवढंच खायचं, तर त्याचं तुम्हाला फळ उत्तम मिळतं. न मागता प्राप्त होईल त्याची अयाचित केवळ. स्वकीय वर्ण दत्त सकळ त्याची उत्तम व्रतासी. असो या प्रकारे करून करावे नवरात्र विधान. प्रतिदिनी एक एक पाठ जाण, नवपाठ करावे. करुणी संपुटीत मंत्र नवारण, कवचार गला की लखजपोन. सरस्य करावे पठन, विप्रद्वारा स्वयेवा. नवमीच्या पाठा सुद्धा जाण, अष्टमीस करावे पाठ दोन. अष्टमी दिवशी आदिवासन होमारंभ करावे. नवमी दिवशी होमसमाप्ती करून अर्पावी पूर्णाहुती. एक कुमारी निश्चिती प्रतिदिनी जेवावी. सुवासिनी ब्राह्मण भोजन करावे यथाशक्ती आपण. परंतु मुख्य कुमारी पूजन नवरात्र विधानी बोलले. नवसुहासिनी एक कुमारी फळ समान असे निर्धारी. पायस तिल घृता उधारी ही मुख्य द्रव्ये होमाची. नवरात्राचे हवन उत्तम, येथे नाही दशांश होम. बहुपाठ करता करविता उत्तम, प्रधान होम एकची. स्वशाखेचा आचार्य जाण, त्याने स्वग्रही विधी पाहून मग करावे पात्रास दान, ऐसे येथे वर्णिले. आता त्यांनी सांगितलंय दररोज एक कुमारी जेवायला घालायची, आणि ब्राह्मण आणि सुवासिनी सांगायची. 9 सुवासिनी आणि 1 कुमारी हे बरोबर आहे. होम करताना त्यामध्ये खीर, तीळ, पायस म्हणजे तूप, खीर, तीळ इत्यादी अवदानं त्याच्यामध्ये घालायची आहेत. अष्टमीला होम सुरू करायचा आहे, त्याची समाप्ती नवमीला करायची आहे. आणि जिथं उत्तम प्रकारचं पठण चालू आहे तिथं एकच प्रधान होम केला तरी चालतो. त्याला स्वशाखेचाच ब्राह्मण पाहिजे. त्याच्याकडनं सप्तशतीचं सगळं पुराण वाचून घ्यायचं. सप्तशतीचे पुरश्चरण 4 प्रकारे असे जाण. जप होम तप तर्पण मार्जन, उत्तराधिक फळ. पाठ देवीचे आमंत्रण, हवन हे देवीचे भोजन. तर्पणे करून रोग शमन, कुष्ठदाय मार्जने. जप यथोक्त पाठे करून होम तो मंत्र विभागे जाण. ओम नम स्वाहा म्हणून आहुती अर्पण करावी. तर्पयामी ऐसे म्हणून मग करावे तर्पण. मार्जयामी येणे मार्जन, देह शुद्धी होतसे. धनवंत तो तेने पाही, होम करावा सर्वदाही. निर्धनासी कारण नाही, त्याने पाठ मात्र करावा. तर देवीच्या याचे 4 प्रकार सांगितलेत आराधनेचे. एक पाठ आहे, पाठ म्हणजे देवीला आमंत्रण देतो. हवन म्हणजे देवीला भोजन देतो. तर्पण करतो तेव्हा ते रोग शमन होतात सगळे. आणि मार्जन म्हणजे पूर्ण अंगाला मार्जन म्हणजे खरं शब्द आहे त्याचा. तर त्यानं काय होतं, कुष्ठासारखे रोगही जातात. म्हणजे त्यातले काय ते असेल राग व्यक्ती अंगाला हे करून त्याचे रोगही जातात. ज्याच्याकडे पैसा नाही त्यानं काही करू नका. ज्याच्याकडे पैसा आहे त्यानं मात्र नित्य जरी अगदी केला असेल तरी चालतंय. सर्वाहुनी उत्तम देख, श्रवण पठनाचे फळ अधिक. 12वे अध्याय सकळिक, देवीने स्वये सांगितले. नवरात्राच्या ठाई जाण, रात्री करावे देवी पूजन. त्याच्या अधिक महिमान जागरण करावे. देवी कथा कराव्या श्रवण, अथवा कराव्या निरूपण. महोत्सव देवीचा जाण, यथाशक्ती करावा. सर्व अनुष्ठानी जाण, हाची विधी सांगितला पूर्ण. हे ऐसे वर्णिले नवरात्री विधान, आता पुढे श्रवण करा. पाहुणी शुभ मास शुभ मुहूर्त, शुक्ल चतुर्दशी पासून निश्चित, पुन्हा शुक्ल चतुर्दशी पर्यंत 30 दिवस नित्यचंडी. प्रतिदिनी एक एक पाठ करून 30वा पाठ पूर्वदिनी. ते दिवशी आदिवासर योजनी पुण्य वाचन करावे. 30व्या दिवशी दशांश होम, पायस तिल घृते उत्तम. दशांश तर्पण मार्जन परम, यथाशक्ती करावे. नित्य एक एक कुमारी भोजन, व्रतस्थ असावे 30 दिन. सामर्थ्य नसता ब्राह्मण भोजन, यथाशक्ती करावे.
दयासीन घडे होम स्पष्ट, त्याने करावा दशांश पाठ, तर्पण मार्जन भावे निकृष्ट, दशांश पाठ करावा. असं या प्रकारे करून सांगितले नित्यचंडी विधान. नित्यचंडीचा होम कसा करायचा, तर ही शुक्ल चतुर्दशी पासून पुढची शुक्ल चतुर्दशी 30 दिवसाचा हा होम करायचा आहे. पुढे नवदुर्गा अनुष्ठान श्रवण आता करावे. पावन शुभ मास मुहूर्त, शुभ मुहूर्त शुक्ल षष्ठी पासून निश्चित शुक्ल चतुर्दशी पर्यंत 9 दिवस नवदुर्गा. प्रतिदिनी एक एक पाठ करोनी, 9वा पाठ पूर्वदिनी. त्या दिवशी आदिवास योजुनी होमारंभ करावा. 9व्या दिवशी मुख्य होम, पायस तिल घृते उत्तम. सगळ्या होमामध्ये खीर, तीळ आणि तूप टाकायचं आहे. यथा अवकाशे तर्पण मार्जन परम, दशांशता येथे नाही. प्रतिदिनी एक एक कुमारी पूजन करावे अवधारी. नवदुर्गा व्रत या परी संकट नाशन करावे. जेव्हा नवदुर्गेचं व्रत करायचं आहे तेव्हा शुद्ध पक्षातल्या षष्ठी स्थितीपासून सुरू करायचं आणि शुक्ल पक्षातल्या चतुर्दशी स्थितीला 9वा दिवस येतो तेव्हा त्याची पूर्ण आहुती द्यायची. आणि तो नवचंडी यज्ञ जो आहे नवदुर्गेचा तो सांगितलेला आहे. ते संकट समयी हा यज्ञ करावा. ऐशी या प्रकारे जाण केले नवदुर्गा व्रत वर्णन. आता काल रात्री निरूपण सांगत होते श्रवण करा. पाहुणी शुभ मास मुहूर्त कृष्ण षष्ठी पासून निश्चित कृष्ण चतुर्दशी पर्यंत 9 दिवस काल रात्री. एकैक पाठ प्रत्यही करुणी, नवम करावा पूर्वदिनी, अष्टमदिनी आदिवासनी पुण्याह वाचन करावे. नवमदिनी मुख्य होम, पायस तिल घृते उत्तम. यथाविधी तर्पण मार्जन परम, नेम दशांशता येथे नसे. प्रतिदिन एक एक कुमारी पूजन करावे अवधारी. संकट काळी ही चतुरी काल रात्री योजावी. असं या प्रकारे करून काल रात्रीचे निरूपण संक्षेपे केले तुझं लागून ही 4 विधाने सांगितली. जर काल रात्रीचं पूजन हवन करायचं असेल तर त्याला कृष्ण पक्षातली षष्ठी ते कृष्ण पक्षातली चतुर्दशी म्हणजे अमावास्येचा आदला दिवस येतो. 8व्या दिवशी परत पुण्यावाचन करायचं, होम करायचा, तूप तीळ ह्यांचं तिथं अवदान द्यायचं. मग 10व्या दिवसाचा नेम काय तिथं नाही आहे दशांशता. अशा रीतीने काल रात्रीचे 4 विधानं सांगितलेली आहे. या 4 विधानाचे ठाई पाठ एक एक करावा पाही. एक एक कुमारी भोजन तेही प्रत्येक दिवशी करावे. होमाची मुख्य द्रव्ये जाण त्याचे केले निरूपण. समिधा उपद्रव्याचे वर्णन होमविधाने सांगू तू. आता नवचंडीचे विधान सांगतो मी तुझं लागून. एकचित्ते करी श्रवण नवचंडी प्रकार तो. अश्विनी शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंत जो 9 दिन 9 दिवस वरी अनुष्ठान नवचंडीचे बोलले. प्रतिदिनी एकोत्तर वृद्धिपाठ 9 दिन करावे स्पष्ट. नवमदिनीचे 9 पाठ वरिष्ठ, अष्टमी दिन करवावे. पाठार्थ वरावे ब्राह्मण प्रतिदिनी एक एक नूतन. नवमीच्या पाठाचा विप्रदान अष्टमी दिवशी वरावा. प्रथम दिवशी 1 पाठ, दुसऱ्या दिवशी 2 स्पष्ट, तृतीय दिनी 3 वरिष्ठ, ऐसे एकादी 1 प्रत्ययी. एवं 9व्या दिवशी 9 पाठ त्याने करावे अष्टमदिनी स्पष्ट. आदिवासन कोणी नीट पुण्या वाचन करावे. 9मी दिवशी दशांश होम पूर्णाहुती करावी उत्तम. तर्पण मार्जनाचा धर्म दशांश माने करावा. प्रथम दिनी कुमारी 1, द्वितीय दिनी 2 देक, तृतीय 3 सम्यक, चतुर्थ दिनी 4 त्या. ऐसे एक एक वृद्धी करून कुमारिकाचे करावे पूजन. 9मी दिवशी 9 जाण कुमारिका पूजाव्या. एवं पंचचत्वरिशत पाठ करावे यथास्थित. इतक्या तेही कुमारी निश्चित, सुवासिनी तितक्याची. ब्राह्मण 45 भोजनी करावे सर्वातृप्त, अथवा यथाशक्ती निश्चित ब्राह्मण वरावे पाठार्थी. आता नवचंडीचा प्रकार सांगितलाय. म्हणजे हे आता नवरात्र जे बसतं आश्विन शुद्ध पक्षातल्या प्रतिपदेला ते 9वी पर्यंत दररोज एक पाठ म्हणायचा आहे. दररोज एक कुमारी जेवायला सांगायची. पाठाचंही प्रमाण वाढवत न्यायचे आणि कुमारीचंही वाढवत न्यायचे. म्हणजे आज 1 पाठ केले, उद्या 2 पाठ केले,
परवा 3 पाठ केले. असे पाठ पण वाढवायचे आहेत. तर 8व्या दिवशी ते 9व्या दिवसाचं सगळं करायचे. मग बरोबर ते 8व्या दिवशी 9व्या दिवशीचे 9 पाठ आहेत ते 8व्या दिवशी करायचे. म्हणजे 8 आवर्तन आहेत ती. आणि कुमारी पण 9व्या दिवशी 9, 8व्या दिवशी 8 अशा सगळ्या कुमारिका पूजायच्या आहेत. तेवढ्याच सुवासिनी पूजायच्या आहेत. रोजचा एक एक ब्राह्मण पण वाढवत न्यायचा आहे पाठासाठी. पहिल्या दिवशी 1 ब्राह्मण, दुसऱ्या दिवशी 2. मग अष्टमीचा ब्राह्मण आहे, नवमीचा ब्राह्मण आहे, तो अष्टमीलाच तुम्ही वरावा. म्हणजे त्याला फिक्स करून ठेवायचा की हा ब्राह्मण ह्या दिवशी हे म्हणल असा. मग तो षटचंडी पाठ होत आहे. नवचंडीचं सांगितलं सगळं. ज्याने अनुष्ठान केलं तर सगळी संकट तुमची निवारण होतात. आणि यथाशक्ती ब्राह्मणाला भोजन द्यावं तुमच्याकडं असेल ते. तर पंचचत्वारी म्हणजे 40 आणि 5 किंवा जेवढे होतील तेवढे तुम्ही तुमचे जेवढी शक्ती आहे तेवढं करायचं आहे. ही झाली नवचंडी. आता शतचंडीची माहिती सांगितली आहे. शतचंडी यज्ञ. आता शतचंडीचे अनुष्ठान सांगतो मी तुम्हाला गुण. शुभमास मुहूर्त पाहून आरंभावी शतचंडी. सप्तशतीचे पाठशत संपवावे 4 दिवसात. 5व्या दिवशी निश्चित होम हवन करावे. 10 ब्राह्मण आमंत्रून दशोत्तर वृद्धी पाठ जाण. प्रतिदिवशी करावे पूर्ण. चतुर्थ दिवशी शत होती. यापरी द्विजमुखे करून शतपाठ करवावे जाण. चतुर्थ दिवशी संपवून आदिवासन करवावे. द्रव्य सामर्थ्य असता पूर्ण. प्रथम दिवशी 10 ब्राह्मण. दुसऱ्या दिवशी पाठा लागून 20 ब्राह्मण आमंत्रावे. तिसऱ्या दिवशी 30, चौथ्या दिवशी 40 असे शतद्विजमुखे पाठ सहज करून शतचंडी करावे. आपल्याला फक्त नाव माहिती असतात. नवचंडी, शतचंडी, सहस्त्रचंडी, लक्षचंडी. पण म्हणजे काय ते सगळं इथं डिटेल सांगितले. आता जेव्हा तुम्हाला शतचंडी पाठ करायचा आहे तर कुठल्याही तुम्ही चांगला महिना बघा आणि त्या महिन्यामध्ये कधी पण तुम्ही आरंभ त्याचा चांगला महिना मुहूर्त बघून करू शकता. मग तिथं काय आहे, 4 दिवसामध्ये तुमचे 100 पाठ झाले पाहिजे सप्तशतीचे. तर मग 5व्या दिवशीपासून तुम्ही होम हवनाला सुरुवात करायची आहे. पहिल्या दिवशी 10 ब्राह्मण बोलवायचे आणि त्यांच्याकडून पाठ म्हणून घेतले रोजचे तर 4थ्या दिवसापर्यंत ते 100 पाठ होत राहतील. प्रति दिवसाला ते 100 केले. 10 ब्राह्मणांनी 10 किंवा 10 ब्राह्मणांनी 1 केलं तरी ते पूर्ण होतील. जर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे तर पहिल्या दिवशी 10, दुसऱ्या दिवशी 20, तिसऱ्या दिवशी 30, चौथ्या दिवशी 40 असे 100 ब्राह्मणापर्यंत करून त्यांच्याकडून तुम्ही शतचंडीचा पाठ करून घ्यायचा आहे. ऐसे शतपाठ संपवून चतुर्थ दिवशी आदिवासन. नांदी श्राद्ध पुण्याह वाचन चतुर्थ दिनी करावे. सगळ्या चांगल्या शुभमुहूर्ताला नांदी श्राद्ध आणि सगळ्या चांगल्या मुहूर्तांना नांदी श्राद्ध आणि हे असतं पुण्याह वाचन बसायचं असतं. पंचमदिनी दशांश हवन करावे. दशांश तर्पण मार्जन. प्रतिदिनी कुमारी भोजन दश उत्तर वृद्धी करावे. अथवा 5व्या दिवशी जाण नांदी श्राद्धार्थ पुण्याह वाचन करोनी दशांश होम तर्पण पूर्णाहुती अर्पावे. प्रथम दिवशी कुमारी 10, दुसऱ्या दिवशी पूजाव्या 20, तिसऱ्या दिवशी 30, चतुर्थीशी 40 असाव्या. कुमारी आयशाची प्रतिदिनी दशोत्तर वृद्धी सुवासिनी. तैसे ती ब्राह्मण सर्व मिळवणे समारंभ करावा. पैसे असतील तर चांगला 100-200 माणसाचा समारंभ आहे. कुमारी पण 10-10 वाढवत न्यायच्या. सुवासिनी पण 10-10 वाढवत न्यायच्या. जरी होमतर्पण मार्जन कदा न घडे आपणासी जाण. तद्भावे दशांश पाठप्रमाण ब्राह्मण भोजन यथाशक्ती. 10 वेळा पाठ पडावा त्याचा. ब्राह्मणाला काय जमल तसं भोजन द्यावं जर तुमच्याच्यानं होम हवन शक्य नसेल तर. असो या प्रकारे करून शतचंडीचे अनुष्ठान करता सर्वासी कल्याण प्राप्त होय निर्धारे. याचे करता अनुष्ठान सर्व बाधा जाती निरसून सकळ संकटापासून मुक्तता होय तत्काळी. आता सहस्त्रचंडी अनुष्ठान सांगतो ते करावे श्रवण. पूर्वव्रत शुभ दिन पाहून आरंभावी सहस्त्रचंडी. सप्तशतीचे पाठ सहस्त्र 4 दिवसात करावे समग्र. 5व्या दिवशी होमसत्वर दशांश भागे करावा.
शतब्राह्मण आमंत्रुण शतोत्तर वृद्धी पाठदान प्रतिदिवशी करावे पूर्ण सहस्त्रवती चौथे दिवशी. मग आता इथं पण कसं आहे, सहस्त्रला 100 ब्राह्मण बोलवायचे आणि त्यांच्याकडून दररोज पाठ करून घेतले तर चौथ्या दिवसापर्यंत ते 1000 पाठ होऊन जातात. प्रथम दिवशी 100, द्वितीय दिनी 200 पर्यंत, तृतीय दिनी 300 निश्चित, 400 चौथे दिनी. 100 ब्राह्मण द्वारा सहस्त्र पाठ वेगे करा, यद्वा शतोत्तर वृद्धी द्विजवरा आमंत्रावे अनुक्रमे. प्रथम दिवशी 100 ब्राह्मण, द्वितीय दिनी शतके 2, तृतीय दिनी शतके 3, 4 शतके चौथे दिनी. चौथ्या दिवशी समाप्ती करावी सहस्त्रचंडी निश्चिती, स्वस्ती वाचनादिवास स्थिती चतुर्थ दिनी करावी. म्हणजे हे सगळे जे काही पाठ आहेत ना ते चौथ्या दिवसातच पूर्ण करायचे. मग तुम्ही 100, 200, 300, 400 तुमची शक्ती आहे तसे ब्राह्मण बोलवा आणि ते पाठ करता येतील तसे करून घ्या. पंचमदिनी दशांश हवन, दशांश करावे तर्पण मार्जन, प्रतिदिनी कुमारी भोजन शतोत्तर वृद्धी करावे. प्रथम दिनी कुमारी 100, द्वितीय दिनी 200, तृतीय दिनी 300 पर्यंत, 4 शतके चौथे दिनी. आद्या दिनी सुवासिनी 100, द्वितीय दिनी 200 निश्चित, तिसरे दिनी 300 पर्यंत, चौथे दिनी 400. मग तेवढ्या 400 सुवासिनी 400 कुमारिका सगळं घेऊन पूजायचे. एवं सहस्त्र संख्या ब्राह्मण सहस्त्र कुमारीचे पूजन, तितक्याच सुवासिनी जाणं ब्राह्मण भोजन यथाशक्ती. आता इथं मी दशांश हवन म्हणजे काय त्याचा जरा गुगलला अर्थ पाहिला आहे तर त्यांनी काय सांगितलं, दशांश का अर्थ होता है 10वां हिस्सा. दशांश हवन में मंत्र जाप की कुल संख्या का 10वां हिस्सा मंत्रों को अग्नि में आहुतियों के रूप में प्रदान किया जाता है. म्हणजे 10वां हिस्सा ते मंत्र म्हणायचे आणि तेव्हा अग्नीला आहुती पण द्यायची आहे. त्याचा हे एक पवित्र अनुष्ठान आहे. त्यामध्ये शुद्धी, समृद्धी, स्वास्थ्य इत्यादी गोष्टी या मंत्रांच्या मुळे आपल्याला प्राप्त होतात. तर हा मंत्र जप पुरा केल्यानंतर त्याचं दशांश हवन करायचं. म्हणजे 10व्या हिस्सा आहे तो हवनामध्ये टाकायचा आहे, मंत्र म्हणताना टाकायचा आहे. आता तुम्ही समजा 1.25 लाख तुम्हाला मंत्र करायचा आहे, मग त्या 1.25 लाखाचा 10वा हिस्सा काय आहे तर 12,500 हा झाला 1.25 लाखाचा 10वा हिस्सा. मग ते 12,500 मंत्र म्हणताना तुम्ही अग्नीमध्ये आहुती द्यायची आहे. याला दशांश हवन असं म्हटलं जातं. जरी होमतर्पण मार्जन कदान घडे आपणासी जाण, तद्भावी दशांश पाठ पूर्ण सहस्त्रचंडीचा करावा. सगळं होत नाही तर त्याचा ठरलेल्या संकल्पनेचा 10वा भाग आहे तेवढा घेऊन हवन करावं. सहस्त्रचंडी म्हणजे सगळं 1000 झालं ना, मग त्याचा 10वा भाग म्हणजे 100 वेळा तरी आहुती तुम्ही द्या. श्रवण पठणाचे केवळ फळ 12वे अध्यायी वर्णले सकळ, म्हणून जे जे करावे ते सफळ होता असे निश्चय. असो या प्रकारे करून सहस्त्रचंडीचे केले वर्णन, त्याचे करता अनुष्ठान सर्व बाधा निरसती. सहस्त्रचंडीचे अनुष्ठान पाहुणे 1,00,000 कोटी चंडी जाण, करावी सामर्थ्य असली या पूर्ण द्रव्य बळे करोन्या. ब्रह्मचारी असी जाण सिद्धी होय पाठे करून, गृहस्थासी मुख्य हवन तर्पण करावे वानप्रस्थी. संन्यासी अशी मार्जन मुख्य बोलले असे जाण, आश्रम परत्वे धर्मपूर्ण सिद्धी कारणे निवेदिले. अतिसंकट महोत्पात महाभय झाली या प्राप्त, वंशवृद्धी व्हावया निश्चित शतचंडी करावी. अनावृष्टी महामारी महारोग व्यापिता शरीरी, बालग्रह ब्रह्म राक्षस फेपरी इत्यादी शतचंडी मुख्य असे. शतचंडीचा मंडप जाण सांगतो मी तुम्हाला गुण, शुभ मास मूर्त पाहून मंडप जाण करावा. षोडश स्तंभ मंडित जाण चतुर्द्वारे करावा निर्माण, शतचंडी मंडपाप्रमाण सांगितले तुझ लागी. आता कशासाठी करायचं हे शतचंडी? महाभय महारोग वंशाची वृद्धी व्हायला पाहिजे असं काय आहे, ब्रह्मराक्षस पाठी पडलाय अशासाठी करायचं आहे. त्याचा पण मूर्त पाहून मंडप करायचा आहे. त्याला 100 खांबाचा तरी मंडप करायचा आहे. सहस्त्रचंडीच्या मंडपा विशंती स्तंभ निर्मावे नृपा, ध्वज पताका कटादी साक्षेपा शोभा तयासी करावी. आता सांगितलंच आहे कुणाला, सगळं राजाला, म्हणजे राजा ते सगळं करूच शकतो.
करावे चतुर्द्वार मंडित, प्रत्येकाला 4 द्वार लागतात. आता आपण इथं नवचंडी वगैरे पाहतो बघा, त्या प्रत्येक कुंडाचं नाव वेगळं असतं, हवन वेगळं असतं, द्वारं त्याची वेगळी असतात. चतुर्द्वार मंडित, वस्त्राधिके शोभा बहुत, मंडपाते वेदिका निश्चित, देवी तेथे पूजावी. देवीच्या ईशान्येसी जाण, ग्रहपीठ करावे निर्माण, पाहुण्या नैऋत्य कोण, वास्तुपीठ निर्मावे. देवी पीठाच्या पश्चिमेसी, कुंड निर्मावे होमासी, मेखला योनी कंठासी, यथाविधी निर्मावे. सहस्त्र होमाचे ठाई जाण, चतुर्हस्त कुंड निर्माण, लक्षवृद्धीचे ठाई प्रमाण, हस्तवृद्धी करावी. सहस्रचंडीचे ठाई जाण, चतुर्हस्त कुंड प्रमाण, शतचंडीच्या कुंडाचे मान, 2 हस्त चतुरस्र. म्हणजे कुंडाचं माप दिलंय. जेव्हा शतचंडीचं असेल तेव्हा 2 हाताचं कुंड 4 दिशाला करायची. सहस्रचंडीचं करायचं असेल तेव्हा 4 हाताचं प्रमाण आहे ते कुंडासाठी निर्माण करायचं आहे. शतचंडीचे दशांश हवन, त्याहुनी ते हवन न्यून्य, हस्त मात्र कुंड प्रमाण, अथवा स्तंडीले नमावी. मग आता आपल्याला जेव्हा दशांश हवन करायचे म्हणजे काय, 10 वेळा हवन करायचे. शतचंडीचा यज्ञ फक्त 10 वेळा हवन करायचे, तेव्हा एका हाताचंच कुंड करायचं आहे. पूर्वोक्त ईशान्य ग्रहवेदिका, हस्त मात्र निर्मावी देखा, मध्ये देवीची वेदी सुरेखा, अष्टकोणा निर्मावी. हस्तोच्च मात्र प्रमाण सकळ, तदुपरी निर्मावे वरुणमंडळ, अथवा सर्वतो भद्र केवळ, वेदीवरी निर्मावे. नाना दीपरंग माळा काढून, विचित्र मंगल वाद्ये वाजून, देवीचा महोत्सव संपूर्ण यथाशक्ती करावा. आता सांगतो प्रतिभाप्रमाण, शिला मृत्तिका धातू रत्न, काष्ट वालुका चित्रलेखन, मनोमय 8 दाना. शिलामय उच्च चतुरंगुळ, विस्तती उच्च धातूची केवळ, उच्च 12 अंगुळ सकळ, काष्टमयी निर्मावी. आता मूर्तीचं मोजमाप सांगितलेलं आहे. दगडाची आहे, मातीची आहे, धातू आहे, रत्न आहे, काष्टाची आहे, वाळूची आहे, चित्र काढलेलं आहे. अशा 8 प्रकारच्या आहेत. तर कशा काय ठेवायच्या, तर जी शिला असेल ती चतुरांगुळ, अंगुळ म्हणजे आपल्या हे उंगली, अंगुळ म्हणजे बोट आपलं, तर ते 4 बोटाच्या उंची एवढी असेल तरी चालते आहे. धातूची असेल तर ती उच्च धातूची केवळ, उच्च 12 अंगुळ सकळ, काष्टमयी निर्मावी. म्हणजे दगडाची आणि धातूची असेल तर 4 बोटाची, लाकडाची असेल तर ती 12 बोट उंचीची आहे. काष्टमय प्रतिमेचा विस्तार, चतुरंग करावा सुंदर, मृत्तिकामय प्रतिमा साचार, 24 अंगुळे उच्चती. मातीची असेल तर ती 24 बोट उंचीची पाहिजे. मृत्तिका प्रतिमेचा विस्तार, षडांगुळा सावा साचार. रत्नाची प्रतिमा सुंदर, अंगुष्ठ पर्व मात्र असावी, अंगठ्या एवढ्या उंचीची रत्नाची. मातीची असेल तर ती 6 बोटाची. असं प्रत्येकाचं मोजमाप त्याचं दिलेलं आहे. सकळ प्रतिमा ज्या त्याहून, मृण्मय प्रतिमा वरिष्ठ जाण, ऐसे मंत्रलिंग असे पूर्ण, मही मही करोनिया. म्हणजे मातीची प्रतिमा सगळ्यात उच्च सांगितली त्यांनी. महामयीचे आराधन, सुरत राजा करुणी जाण, सावरणी मनो झाला पूर्ण, 14 मध्ये श्रेष्ठ तो. असं महालक्ष्मीचा श्रेष्ठ महिमा. 18 भुजा करावी प्रतिमा, अथवा अष्टभुजा असे सुगमा. यद्वा चतुर्भुज करावी, 4 हाताची, 8 हाताची, 10 हाताची कोणती महालक्ष्मीची प्रतिमा केली तरी चालते. ती एकची करता निर्माण, सर्व देवता संतुष्ट पूर्ण. आता एकाग्र होऊन, एकची ध्यान तिघींचे. या भाषा, या माया, ध्यान सांगितले संस्कृत आहे ते, आता यांनी इकडं प्राकृत करून सांगितले. या माया मधुकैठ कैटभ प्रमथनी, या महिषान मुलिनी, या धुम्रे क्षणचंड मुंड मथनी, या रक्तबीजाशनी. शक्ती शुंभिनी शुंभ दैत्य दलिनी, या सिद्धलक्ष्मी परा, सा चंडी नवकोटीर मूर्ती सहिता, माम पातु विश्वेश्वरी. एवढ्या राक्षसांना मारलेलं आहे तेच या मंत्रामध्ये त्यांनी सांगितलं आहे. ऐसा वर्णिला ध्यान प्रकार, आता सांगतो यंत्र उद्धार. जे यंत्र काढता सत्वर, प्रत्यक्ष देवी बैसेवरी.
यंत्री देवी स्थापिल्या वाचून, पाठाचे फळ न होय जाण. या जेव्हा मी अध्याय टाकते ना, तर पहिल्या चित्रांमध्ये मी नवदुर्गा यंत्र आणि देवी यंत्र टाकलेलं आहे बघा. त्या यंत्रावरच देवी येऊन वसतात, त्यामुळं यंत्रस्थापना केली पाहिजे. आतमध्ये काढून त्रिकोण, त्याचे बाहेरी षटकोन जाण. त्याचे बाहेरी वृत्त वेष्टून, बाह्याष्टदळे काढावी. म्हणजे भूमिती पण त्या काळात पण आपल्याला माहीत होती. आणि उगाचच नाही, त्याच्या प्रत्येक कोणाचं काहीतरी एक आकृतीचं रहस्य आहे. आपण ज्या रांगोळ्या काढतो पारंपरिक पूर्वीच्या, त्याचं पण तसंच आहे. पहिला एक त्रिकोण काढा, त्याच्या बाजूनं षटकोन काढा, त्याच्या बाजूला अष्टदळे काढा. त्याचे बाहेर धरणीत्रय, चतुरस्त्र काढता होय. त्याचे बाहेर करावी सोय, चतुर्द्वारांची. ऐसे यंत्र निर्मून निश्चित, पंचरंगे करावे शोभविंत. तेथे देवी येऊन बैसत, संशय नाही सर्वथा. सुवर्ण रौप्य ताम्रदान, याचे यंत्र करावे निर्माण. ते देवीने कल्पोनी आसन, यंत्रावरी स्थापावी. देवीचं आसन म्हणून त्याच्यावरती देवीची स्थापना करावी. उदका अथवा गोमय करून, त्याने यंत्र करावे निर्माण. शंख घंटा कलश पूजन, यंत्रावरी करावे. त्या यंत्रावरच शंख घंटा पूजायचं. पाण्यानं अथवा गाईच्या शेणानं पण ते यंत्र करा म्हणून सांगितलेलं आहे. जितके शक्ती परपूजन, तितके यंत्री करावे जाण. अग्निपाशी उष्णता पूर्ण, तैसी देवी यंत्रापाशी. देवी पर असे जो का होम, कुंडात वास तंडिले परम. संस्कार काळी यंत्र उत्तम, अवश्यमेव काढावे. देवीच्या अष्टगंधे लिहून, जो आपणासी करी रक्षण. भूतप्रेत पिशाच जाण, बाधान करी तयासी. अगरू कस्तुरी गोरोचन, कुंकुम मासी नखचंदन. अष्टम तगराचे गंध जाण, गंधाष्टक देवीचे. आता नाना होमद्रव्ये जाण, त्याचे करतो निरोपण. आता ही सगळी सुगंधी द्रव्य सांगितले आधी, काय काय व्हायचं आहे तिला. कस्तुरी आहे, अगरू आहे, कुंकू, चंदन, असं सगळं व्हायचं आहे. आणि आता काय सांगितलं त्यांनी, होमातली द्रव्य काय काय आहे ती सांगतो. पायस तीळ घृत ही पूर्ण, मुख्य द्रव्ये होमाची. दधी क्षीर आणि घृत, त्याने वीरवृद्धी होय निश्चित. तीळ तंडुले बळाद्भूत, यवे बंधू बळ पावे तो. समिधा अश्वस्त पलाश जाण, अर्क अपामार्ग दले करून. पलाश पुष्पे करी हवन, लक्ष्मी प्राप्त तयासी. धतुर पुष्पे मल्लिका जाती, जपा कुसुमे होम करीती. शिवसंतुष्ट होय निश्चिती, शत्रुविनाश होतसे. दही दूध तूप हे सगळं वीरवृद्धी होते. तीळ तांदूळ यानं बळ मिळतं. यव टाकले होमामध्ये, जव टाकले तर बंधू बळ मिळतं. समिधामध्ये काय काय आहे, अश्वस्थ वृक्ष म्हणजे पिंपळ, पलाश म्हणजे पळस, अर्क म्हणजे रुई. असं या सगळ्यांच्या जर हवन केल्या तर ते लक्ष्मी प्रसन्न होते. धोत्र्याचं फूल वाहिलं, जपा कुसुम संकाश म्हणजे पांढऱ्या रंगाचं जे निळ्या रंगाचं फूल आहे, ह्याचं जवसाचं फूल आहे, जवसाचं, तर त्या फुलाने शिवसंतुष्ट होतो, शत्रूचा विनाश होतो. बिल्व नारिंग नारी केळे, बिल्व नारिंग नारी केळे, दाडिम द्राक्षे निंबू फळे, खजूर पूग बकुळे कमळे, होमिता तुष्ट होतसे. दुर्वांकूर कुशाम्र फळ, करवीर भक्ष भोज्य गुग्गुळ, अन्न इक्षू गोधूम सकळ, कार्यसिद्धी होतसे. असो या प्रकारे करून सामग्री सिद्ध करावी जाण. शाक्तधर्मे करावे स्नान, अभ्यंग मर्दन करावे. शाक्तधर्मे संध्योपासन, पश्चिम द्वारे स ब्राह्मण. करावे मंडप प्रवेशन, मंत्रघोषे करोन्या. शाक्तधर्माच्या पद्धतीनं स्नान करा आणि पश्चिम मंडपातून ब्राह्मणांना घेऊन प्रवेश करा. मंडप देवताचे पूजन करावे यथाविधी करून. मग भूशुद्धी भूतशुद्धी जाण, प्राणप्रतिष्ठा करावी. गणेश पूजा स्वस्ती वाचन, नांदी श्राद्धांत करावे जाण. करोनी आचार्यादी वरण, ऋत्विकादी यथाविधी. अंतरमातृका बहिर्मातृका, करावे केशवादी न्यास देखा. नवारणाचे न्यास सकळिका, एकादश करावे. मग करावे देवीचे ध्यान, मानसोपचारे पूजन. शंखघंटा करावी जाण, यंत्रावरी ते काळी. पीठदेवताचे पूजन, मग सर्वतो भद्र मांडोन. ब्रह्मादी देवता पूजन, कलश स्थापन यथाविधी. पूर्णपात्री रक्तवस्त्रावरी, यंत्र काढावे अवधारी. यंत्रावरी देवी सत्वरी,
यथाविधी स्थापावी लान. मग चतुष्षष्टी योगिनी पूजन बलिदान करावे. करोणी कुमारी पूजन कुंड संस्कार करावा जाण. कुंडामध्ये यंत्र काढून अग्निस्थापन विधियुक्त. सूर्यकांतापासून जाणं अग्नी करावा उत्पन्न. अथवा अग्निहोत्र ग्रहातून अग्नी आणून स्थापावा. आता आपल्याला जे विधी माहीत नाहीत त्या काळचे ते सगळे हळूहळू यामध्ये कळत आहे. थोडा मोठा अध्याय आहे पण मनपूर्वक ऐकला तर सगळं समजतंय. मग त्या देवी दुर्गा सरस्वती यांचं पूजन करा. त्यांना महास्नान घाला. त्यांचं पूजन करा. त्यानंतर कुमारीचं पूजन करा. आणि मग तेव्हा दगड होते. दगडाने सूर्यकांत म्हणजे गारगोटी पांढऱ्या रंगाचे दगड त्याच्यापासून अग्नी उत्पन्न करा. नाहीतर मग अग्निहोत्र्यांच्या घरामध्ये कायम अग्नी प्रज्वलित असतो त्यांच्या घरातून अग्नी आणा. मग आता कवच अर्गला कीलक ही स्तोत्र मूळ म्हणायची. कवच अर्गला कीलक मुख्य त्रयोदशाध्याय देख. रहस्याचे आध्यात्मिक होम करावा किंवा 13 अध्यायी करून 700 मंत्रांचे करावे हवन. कवच अर्गला कीलक वर्जान रहस्यत्रय वर्जावे. अथवा सामर्थ्य नसता जाण नवार्ण मंत्रे करावे हवन. अथवा नमोदेवे मंत्रे करून हवन सर्वाचे करावे. अथवा जयंती मंगला काली येणे करावा होम सकळी. संतुष्ट होतसे महाकाली महालक्ष्मी सरस्वती. पीठदेवता आवरण देवता त्यांच्या नाममंत्रे होम तत्वता. मुख्य होमाचे आद्यंती करता घृताहुती अर्पाव्या. नित्यचंडी होमाचे ठाई जाण एकेकास 30 आहुती अर्पण. नवरात्री नवदुर्गा हवन कालरात्री तिसरी ती. या तिन्ही हवनाचे ठाई 10 आहुती अर्पाव्या लवलाही. नवचंडी हवन करता पाही 50 आहुती अर्पाव्या. शतचंडीचा होम करता 100 आहुती अर्पाव्या तत्वता. आणि सहस्त्रचंडी होम करता सहस्र आहुती अर्पाव्या. मग स्विष्टकृत पूर्ण आहुती यथाविधी होम समाप्ती. पीठदान आचार्याप्रती ऋत्विजाशी दक्षिणा. सामर्थ्य असली या जाण वस्त्रे अलंकार भूषण. सर्वासी करावे अर्पण ब्राह्मण भोजन करावे. जाता कामना परत्वे हवन मुख्य द्रव्ये करावे जाण. संपुटित करावा मंत्र नवार्ण त्या मंत्री योजावा. विद्या कामना असता जाण वाघ भव संपुटित करी पूर्ण. लक्ष्मी पुत्र प्राप्ती लागून कामराज संपुटित. मधुकैटभा विद्रावी हा मंत्र त्याचा जप करता पवित्र. राजचोरादी भय समग्र नाश पावे सर्वही. जयंती मंगला येणे देख जाती महामारी आदी उपद्रव अनेक. रूपदेही या आदी मंत्रे सम्यक सौभाग्य कामना प्राप्त होती. वंदिताग्री युगे येणे राजसन्मान प्राप्त होणे. स्फोटा दिव्यादी नाशा कारणे रक्तबीज वधे हा मंत्र. म्हणजे स्फोटाबिटासारखं काही घडेल ते नाश होईल त्याचा झाला पाहिजे. त्या काळातही वाटतं बॉम्ब आणि स्फोट होत होते तर त्यासाठी रक्तबीज मंत्र म्हणावयाचा आहे. अचिंत्य रूप हा जपता मंत्र जाय हृदय संताप सर्वत्र. नतेभ्य सर्वदा पवित्र सर्व पापक्षय करी. स्तवत्तभ्यो भक्ती पडता मंत्र सर्व व्याधीनाशक क्षिप्र. चंडिके सततः पवित्र येणे संतुष्ट जगदंबा. देही सौभाग्य हा मंत्र आरोग्य कामनापूर्ती सर्वत्र. विदेही द्विषता हा पवित्र तेने उच्चाटन होत असे. विद्यावंत यश हा मंत्र विद्या यश लक्ष्मी सर्वत्र. विदेही देवी कल्याण हा मंत्र तेने कुटुंब संरक्षा. प्रचंड दैत्य दर्पग्ने हा मंत्र वादव्यहारी जय सर्वत्र. म्हणजे ह्या वाद व्यवहारात कुठं काय असेल तिथं जय मिळेल. प्रचंड दैत्य दर्पग्ने हा मंत्र म्हणतात. प्रत्येक मंत्र त्याचा आता हे सांगितले फळ सांगितले. चतुर्भुजे चतुर्वक्र तेने पुरुषार्थ ती समजती. कृष्णेन संस्कृते हा मंत्र तेने मंत्र सिद्धी सर्वत्र. हिमाचल सुता हा पवित्र जपता तपयोग सिद्धी ती. सुरासुर शिरो हा मंत्र सुरासर शिरो हा मंत्र तेने जनवश होती सर्वत्र. इंद्राणीपती येणे पवित्र चित्तशुद्धी होत असे. देवी प्रचंड दोर्दंड मंत्र जलोदर नाशी सर्वत्र. देवी भक्तजनो हा मंत्र तेने पर्जन्यवृष्टी ती. जलोदर नावाचा रोग आहे तो देवी प्रचंड दोर्दंड म्हटलं तर जातो. आणखीन
देवी भक्तजनी म्हटलं की पर्जन्यवृष्टीचं येते. पत्नी मनोरमा हा मंत्र, त्याचा जप करता पवित्र. पत्नी प्राप्त होय क्षिप्र, संशय नाही सर्वता. प्रतिश्लोकी प्रतिचरित्री, मंत्र योजावे आदी अंती. अथवा लक्ष जप केली निश्चिती, दशांश होम करावा. प्रथमाध्यायी मंत्र साधन, सांगितले तुझ लागून. तैसेच येथे करता पूर्ण, मंत्रसिद्धी होत असे. आता तुम्ही करावे श्रवण, जे का नियमधारी ब्राह्मण. सप्तशतीचा पाठ आपण, नियम धरून जे करती. त्यासीच फळ होय प्राप्त, इतरांचे व्यर्थ जात. ते नियम सांगतो निश्चित, श्रवण आता करावे. क्षमा सत्य दयादान, जे ब्राह्मण आता मंत्र पठन करणार आहेत ते पण कसे पाहिजे, त्यांनी पण कसे नियम पाळले पाहिजे ते सांगितलं आहे. क्षमा सत्य दयादान, शौच इंद्रिय निग्रह दान, देवपूजा अग्निवहन, संतोष चौरे वर्जन, ते आमिष वर्जन करावे. तेने नेमिले असे स्वभावे, मुख्य आमिष ते जाणावे. मांसायसे म्हणते तया. मग आमिष म्हणजे मांसाहार वगैरे करायचा नाही म्हणजे आमिष मंत्र आहे. समिषाहार म्हणतो ना आपण, तसं आमिष आहे इथं. आणखीन इंद्रियाचा निग्रह ब्रह्मचर्य आहे. शौच मार्जन वगैरे काय असतील ते विधी सकाळचे वेळेत व्यवस्थित आहेत. धान्यामध्ये काय खायचंय, धान्यामध्ये आमिष जाणं, मसूर मासे हे प्रमाण. फळामध्ये जंबीर जाणं, निंबू भेद जाणावा. मग त्याच्यामध्ये मसूर खायचा नाहीये डाळी त्या काळामध्ये. आणखीन फळांमध्ये जंबीर म्हणजे जांभूळ असेल ते खायचं नाहीये. लिंबामध्ये पण जे कागदी लिंबू खायचं आहे. रसामध्ये म्हैशी दुग्ध, दुसरे आजा क्षीर अशुद्ध. परी गोदुग्ध असे शुद्ध, म्हैशी दुग्ध घेऊ नये. म्हशीचं दुग्ध घेऊ नये, बकरीचं पण घेऊ नये, फक्त गाईचं दूध घ्यावं म्हणून सांगितलं आहे. शाकामध्ये आमिष जाणं, दोडका घोळ शेपू आपण. आपू राजगिर पत्र पूर्ण, शाका आमिष जाणाव्या. दोडका घोळाची भाजी, शेपू, आपू, राजगिरा हे सगळं पण खायचं नाहीये ह्या होम करणाऱ्या लोकांनी. आपण तर उपासाला राजगिऱ्याचा लाडू खातो, होमामध्ये नाही खायचा. पलांडू आणि लसूण, ते पुण्यक्षय होय जाणं. सांगितले पदार्थ वर्जन, अवश्यमेव करावे. हिंसा करू नये जाणं, शाप देऊ नये आपण. असत्य बोलू नये पूर्ण, नखरो मेहन छेदावी. नखरो म्हणजे दाढी करायची नाही, नख कापायची नाही. अस्ति कपालाचे स्पर्शन, क्रोध करू नये आपण. महोदकी प्रवेशोनी स्नान करू नये कदापि. चांडाळाशी संभाषण, अधौत वस्त्राचे धारण, अन्याची माळा वस्त्रासन, पूर्वोक्ती सर्व वर्जावी. चांडाळाशी भाषण करू नये, मोठ्या तलावात नदीत शिरून स्नान करू नये. आणखीन काय करावं, न धुतलेले कपडे वापरू नयेत. दुसऱ्याने आणलेलं उष्ट अन्न वगैरे खाऊ नये. आमिष पिप्पिलिका युक्त जाणं, भक्षू नये कदापि. ज्याला मुंग्या बिंग्या लागल्या आहेत असं पण भक्षण करू नये. अंजलीने उदक पान करू नये कदापि आपण. उच्छिष्ट असू नये जाणं, मुक्त केश असू नये. मोकळे केस सोडू नका, हातानं ओंजळीनं पाणी पिऊ नका. असे बरेच नियम सांगितले. आचमना वाचून राहू नये कदापि जाणं, अथवा श्रोत्राचे स्पर्शन आचमना भावी करावे. आचमन करावं आणि आचमन केलं नसेल तर कानाला हात लावावा. गंधभस्माचे धारण वारंवार करावे जाणं, दक्षिण पूर्व करून चरण निजू नये सर्वदा. दक्षिणेला आणि पूर्वेला पाय करून झोपू नये असं पण सांगितलेलं आहे. करुणी पाद प्रक्षालन, मग बसावे आसनी जाऊन. सांगितले नियम पूर्ण, अवश्यमेव करावे. पूर्वोक्त नियम धारण करता फळ प्राप्त होय तत्वता. ही संस्कृत पाठाची व्यवस्था सांगितली तुझ लागी. करावे प्राकृताचे पठन, त्यासी नाही नियम धारण. सांगितले होमविधान, तेही प्राकृती असे ना. प्राकृतात फक्त पठन करा, हे काही नियम त्याच्यामध्ये नाहीयेत. असं पायस तीळ घृतेदान, प्रतिश्लोकी करावे हवन. त्याचे सांगितले विधान, यथाशक्ती करोन्या. आता सिंहावलोकने करून सांगतो ग्रंथाचे वर्णन. स्तोत्र मंत्रे करावे हवन, देवी कारणे शुभ हवी. मग बहुतेक वेळा श्री सूक्त म्हणून हवन चाललेलं असतं. पुन्हा नाम मंत्रे जाण, करावे देवीचे पूजन.
आपण एकाग्र होऊन शुद्ध असावे मानसी. बद्धांजली नमस्कार करावा देवी ते सादर. देवीचे स्वरूप सुचिर आपले ठाई भावावे. होऊनी तन्मय सत्वर जो या प्रकारे निरंतर. पूजा करतसे सादर भक्ती नम्र होनिया. तो मनासारिके भोग भोगोनी देवी सायुज्य पावे जनी. ऐसी व्यासाची हे वाणी संशय काही असेना. जो नित्य चंडिके लागून पूजा न करी दुर्जन. त्याच्या पुण्याचे धन करी क्षणार्धे जगदंबा. यथाशक्ती राज उपचार देवीसी अर्पावे प्रिय कर. षोडशोपचारे पूजा प्रकार करुणी देवी ते पूजावे. खड्गिनी शूलिनी हा मंत्र एक. शूलेन पाही हे मंत्र चार देक. सर्व स्वरूपे हे मंत्र पंचक. तिन्ही चरित्री अनुक्रमे. या दशमंत्रे करुणी जाण करावे पंचवार प्रदक्षिण. नमो देवे पंचक म्हणून नमस्कार घालावे. सर्व स्वरूपे हे मंत्र पंचक. याने स्तोत्र स्तवावे देक. द्रव्यहीन मंत्रे सकळीक पूजा देवीसी अर्पावी. ऐसे नित्य देवीचे पूजन. म्हणजे यांना काय मंत्रांना काही पैसे लागतात का? नाही. हे मंत्र सगळे तुम्ही रोजचे मनान देवीला अर्पण करा. ऐसे नित्य देवीचे पूजन जो का करतसे अनुदिन. तयासी देवीचे सायुज्य जाण प्राप्त होय निर्धारे. या कलियुगी मुख्य देवीचे आराधन सम्यक. ऐसे इतर देवांचे देख पूजन नाही बोलले. जैसे देवीचे मंत्र फलती इच्छिते फळ तत्काळ देती. तैसे इतर देवांचे मंत्र निश्चिती न होती तत्काळ सफलित. असो या अध्यायाचे ठाई जाण केले वैकृती कर रहस्य वर्णन. पुढील अध्याय निरूपण मूर्ती रहस्य परिसावे. त्यांनी सांगितलं कलियुगामध्ये देवीचंच आराधन जास्त करायचं आहे. असं कुठल्याही मंत्राबद्दल सांगितलं नाहीये की ह्यांना अमुक फळ तत्काळ मिळेल. फक्त देवीच्याच या मंत्राने तुम्हाला तत्काळ फळ मिळणार आहे. इथं मी हा वैकृती रहस्य नावाचं वर्णन केलेला अध्याय पूर्ण समाप्त केलाय. आता पुढच्या अध्यायामध्ये मूर्ती रहस्य. याचे करता श्रवण पठन सर्व बाधा जाती निरसून. सकळ संकटापासून मुक्त होय निर्धारे. आणि तयासी होमाचे फळ प्राप्त होत असे तत्काळ. देवी ऐके बैसवन सग जवळ. हे 12 अध्याय निरूपिले. मानसी इच्छिले सकलार्थ देवी पूर्ण करी समर्थ. सिद्ध होती सर्व पुरुषार्थ याच्या श्रवण पठने पै. श्रीदेवीने जैसे वदविले तैसे ती येथे निरूपिले. त्या देवीसी नमन वाहिले राम करी सर्वदा. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी भगवती महात्मे वैकृतिक रहस्य तथा होमादि विधान वर्णन नाम पंचदशोध्याय गोडहा. श्री जगदंबार्पणमस्तु. देवी माते की जय.